नमस्कार, स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये। मनन करा, विचार करा आणि सत्य जाणून घ्या। शेतकऱ्यांचा संतापानावर मूर्तिजापूरमध्ये काळी दिवाळी साजरी करण्याचा शासनाला इशारा। मूर्तिजापूर, अकोला। प्रतिनिधी विलास सावळे। दिनांक सप्टेंबर 28, 2025। मूर्तिजापूर तालुक्यात यंदा अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास यंदा दिवाळीच्या सणासुदीच्या काळात काळी दिवाळी साजरी करण्याचा इशारा प्रगती शेतकरी मंडळासह तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे। संततधार पावसामुळे मोठे नुकसान। मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सोयाबीन, कपाशी, उडीद आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने उभी पिके पूर्णपणे सडली आहेत। यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून त्यांच्या घरात सण उत्सवाचा कोणताही आनंद राहिलेला नाही। काय असलं पाहिजे? पहिला मुद्दा असा आहे कर्याविषयी आता मूर्त्या इथं एका सभेत आपल्या माननीय मुख्यमंत्री साहेबांना म्हटलं होतं बा की आम्ही शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी त्याचा 7/12 कोरा करू। नंतर मुख्यमंत्री साहेबांना त्याच विषयाला कोलाटणी देत असं म्हटलं बा की आम्ही योग्य वेळी करू, योग्य वेळी झाल्यावर बा नंतर करू किंवा म्हणजे स्थिती पाहून माफी करू। आता आमचं मुख्यमंत्री साहेबांना म्हणणं आहे की आज या विदर्भात, या महाराष्ट्रात, या मराठवाड्यात जो पुरामुळे अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्यावर मोठं संकट आलं आहे की त्यांना बिचाऱ्यानं त्याचं पिकाचं पूर्ण 90-100 दिवसापर्यंत संगोपन करून त्याचे जे पिकं तयार झाले आहेत आणि ते पीक तयार करताना आता जेव्हा शेवटचा हा पावसाळा चालू झाला आहे, परतीचा पाऊस ज्याला म्हणतो आपण, या पावसात त्याचा पूर्ण पिकाचे पैसे लावल्यावर त्याला जेव्हा आज 2 पैसे भेटणार होते त्याच वेळेस जर त्याचा घात होऊन राहिला आणि तो घात होताना जर या सरकारनं पीक विम्याचे जे टिगर बंद केले आहेत किंवा दुष्काळ, अतिवृष्टी, वादळ या ज्या गोष्टीचे निकष होते ते सर्व निकष बंद करून त्यानं पीक कापणी हवालावर दिला आहे। आता माझं गव्हर्नमेंटला असं म्हणणं आहे की ज्या शेतकऱ्यांचे पूर्ण पिकं वाहून गेले आहे या पिकासंदर्भात तुम्ही काय निकष घेणार आहात? जेव्हा गव्हर्नमेंटचं त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी आहेत। आता मधात ते काल परवा घोषणा करू आले की आम्ही 1 महिन्याचा पगार देतो, कोणी म्हणते आम्ही 3 महिन्याचा पगार देतो। अरे माझं तर असं म्हणणं आहे सरकारनं की याईनं पेन्शनही घ्यायला नाही पाहिजे आणि याईनं पगारही घ्यायला नाही पाहिजे। याच्यावर जो पूर्ण गव्हर्नमेंटचा खर्च होऊन राहिला आहे हा सगळा खर्च आमच्या शेतकऱ्यावर देऊन शेतकऱ्याची एक वेळा पूर्ण उभारणी आणावं असं आमचं शेतकऱ्याचं एक सरळ म्हणणं आहे। बघा, आज महाराष्ट्र सरकारच्या अलावा पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन केलेले आहे आणि ते मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेले आहे आणि त्यांचं खरोखर नुकसान झालेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याचंही नुकसान झालेलं आहे। पण तिथल्या गव्हर्नमेंट सरकारने लगेच त्यांचे काही रूल्स फॉलो करून त्यांना मान्य केले। पण महाराष्ट्रात असं का बरं होतं? महाराष्ट्रातलं एकमेव कारण असं आहे की महाराष्ट्रात जे शेतकऱ्याच्या संघटना आहे किंवा शेतकरी जो आहे हा धर्माच्या, जातीच्या नावावर लवकर एक होतो पण पोटाच्या नावावर एक व्हायला त्याला अजून वेळ आहे। माझं तर असं म्हणणं आहे इच्छा शेतकरी पुत्रांना की तुम्ही जिथपर्यंत तुमचं हे पोटाची लढाई म्हणून जर करणार नाही, तुम्ही तुमच्या हक्काची लढाई म्हणून करणार नाही। जसं पंजाबमध्ये कसं आहे माहिती आहे का, मी पंजाबच्या दौऱ्यावर गेलो होतो। पंजाबमध्ये एकच पीक असल्यामुळे तिथं गव्हाचंच पीक जास्त प्रमाणात घेतलं जाते आणि त्या गव्हर्नमेंट खरेदीवर त्यांचे पूर्ण अवलंबून मार्केट आहे। महाराष्ट्रात तसं नाही आहे। महाराष्ट्रात कसं आहे की दर 200 किलोमीटरवर वेगवेगळे पिकं असल्यामुळे या महाराष्ट्रात पहिली एकजूट हे होऊ शकत नाही आणि एकजूट झाली तर इथं धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर आता मला एक सांगा की आता या महाराष्ट्रातनी जातीच्या मोर्चाचेच पेव आले आहेत की आता एकीकडे पुराचं वातावरण तयार झालं आहे, अतिवृष्टीमुळे शेतकरी खलास होऊन राहिला आहे, शेतकऱ्याला आता नितांत या गोष्टीची गरज आहे। तर यांचं लक्ष विकेंद्रीकरण करण्याकरता याच गव्हर्नमेंटनं यायचे पिलांटू सोडून कोणी या जातीचा मोर्चा काढणार आहे, कोणी त्या जातीचा मोर्चा काढते, कोणी त्या धर्माचा मोर्चा काढते, कोणी या धर्माचा मोर्चा काढते। माझं तर असं म्हणणं आहे की या गव्हर्नमेंटनं आमच्या या पोटाच्या मोर्चासाठी पिल्लू सोडा ना, तुम्ही आमच्यातले शेतकऱ्याचे फोटो तयार करून त्याला द्या ना चान्स की बाबा तू हमी भावाच्या कायद्यासाठी मोर्चा काढ, तू गव्हर्नमेंटच्या भावांतर योजनेसाठी मोर्चा काढ। तू आता पंजाबमध्ये जसं 20,000 रुपये एकर भेटून राहिलं तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला बा का नाही भेटावं? इथं तर या गव्हर्नमेंटनं असं केलं की इलेक्शनच्या तोंडावर 13,600ची मदत घोषित करून 3 हेक्टरची मर्यादा केली होती आणि याच गव्हर्नमेंटनं मताचा पुरवठा झाल्याबरोबर, सत्ता भेटल्याबरोबर आता शेतकऱ्याला म्हणते की बा 8,500 रुपयानं पैसे घ्या हेक्टरी, त्याच्यातही तुमचं 50% नुकसान भरपाई भेटेल। अरे मग देताच कशाला? याच्यापेक्षा तर असं डायरेक्ट या शेतकऱ्याला तुम्ही या इलेक्ट्रिकच्या पोलवर किंवा या झाडाईले डायरेक्ट फास तयार करा आणि त्यासोबत आम्हालाही सगळ्याला फाशा देऊन टाका। तुम्ही मोकळे, आम्ही मोकळे। आता जसं मुर्तेर तालुक्यात येत्या 1 वर्षभरात या 4-5 जिल्ह्यातल्या सगळ्यात जास्त आत्महत्या याच तालुक्यात झाल्या आणि तेही जवान शेतकऱ्यांनी केले। या शेती व्यवसायातला तरुण जो आता भविष्यात येऊन राहिला आहे तो असं जर नापिकी, असे जर अतिवृष्टी, असे जर संकट जर आले तर या व्यवसायातून तो बाद होणार आहे। तो बाद झाल्यावर उद्या तुम्ही खासान काय? जेव्हा शेतकरी पिकवणार नाही
तर या देशातला नागरिक जगणार कसा आहे? म्हणून माझं तर गव्हर्नमेंटला असं म्हणणं आहे बा की स्वामीनाथन आयोगाच्या निकषानुसार तुम्ही त्या उत्पादन खर्चावर 50% आधारित भाव द्या, म्हणजे कुठेतरी त्याला त्याच्या पिकाची हमी भेटेल. नाही तर आता असं होऊन राहिलं की बा अमेरिकन सरकारच्या निर्णयासाठी भारत सरकारनं कापसावरची आयात बंद केली आहे. आता आमच्याजवळ हा कापसाचं पीक आहे. आता एका महिन्यात हा कापूस घरी येणार आहे. इथं जर 12% आयात शुल्क रद्द केल्यावर जर याचे भाव पाडले तर याला उत्पादन खर्च एकराला 25,000 ते 30,000 रुपये येऊन राहिला आहे. आणि आम्ही विकताना जर समजा आयात शुल्काने त्याच्या गटाने येऊन गेले आणि आमच्या मार्केटमध्ये याच्या अगोदर जर कापूस त्याचा पोस्ट लागला तर आमचा कापूस जर पडला तर आम्ही एवढा मोठा खर्च कुठून काढावं? एकीकडे सोयाबीनच्या सोंगाची मजुरी 3,000 रुपये एकर झाली आहे. आज आमच्याकडेच कोरकू मजूर लोक येऊन बसले आहेत, पण पाण्याअभावी सोंगणी थांबली आहे. आज त्या मजुरा पण पोचायला लागते. या पिकाले लावाले पैसा लागला, याले पण आम्हाला पैसे लावा लागले. आणि उद्या नाफेडची खरेदी सुरू झाल्यावर तिथं मॉचर मीटरचं माप येणार आहे की बा तुमचं 16 मीटर लागला आहे, तुमचं सोयाबीन आम्ही घेत नाही, तिथं 12चं पाहिजे. अरे आमचं तर गव्हर्नमेंट म्हणणं आहे की तुम्ही आमची माती आहे, या मातीचाही भाव द्या. काऊन की आम्ही काही चोरून आणली नाही आहे, आम्ही काही ते कोणी घरून नाही आणली नाही आहे. आमच्या वावरात पिकलेला माल आम्ही विकासाठी आणला आहे. त्या मालासाठी जर तुम्ही असे करत असाल तर या शेतकऱ्याला मला नाही वाटत की याच्यापुढे न्याय भेटायचा प्रयत्न राहील. कारण तसं पाहता आपल्या माझा एक प्रश्न मोठा पडलेला आहे की मूर्तिजापूर तालुक्यात मोठी ओला दुष्काळ आलेला आहे. आणि आता पाहता आजच्याच तारखेमध्ये मोठ्या प्रमाणात फुलचं यांचं झालं, तर यांना लवकरात लवकर न्याय नाही मिळाला तर आपल्या प्रगती शेतकरी मंडळतर्फे काय भूमिका असेल? मी तर आता सारखा कसं सर्व पक्षाचे, सर्व मोठे मोठे राजकीय लोकांचे, विरोधी पक्षाचे, आता येणाऱ्या काळात जिल्हा परिषदचे इलेक्शन असल्यामुळे सगळ्याच लोकांचे निवेदन द्यासाठी पेव फुटले आहेत. त्यामुळे आम्ही ओरिजिनल जे आम्ही शेतकरी आहोत, आम्ही जे शेतकऱ्यासाठी काम करतो, आम्ही जे हाडामासाचे शेतकरी आहोत, आमचं असं म्हणणं आहे गव्हर्नमेंटला, जर तुम्ही दसऱ्याच्या दिवाळीच्या मधात जर आमच्या खात्यात पंजाबच्या धर्तीवर 20,000 रुपये एकराची मदत जर तुम्ही पार पाडली नाही तर आम्ही मूर्तिजापूर तालुक्यातील तमाम शेतकरी ज्याचे नुकसान झाले आहे, ज्याची कर्जमाफी राहिली आहे, ज्याचं पूर्ण वाहून गेलं आहे, ज्याचं शेतीचं नुकसान झालं आहे, अशा सर्व शेतकऱ्याच्या 10 दिवस मिटिंगा घेऊन आम्ही या येणारी जी दिवाळी आहे ही आम्ही शासनाच्या तहसील कार्यालयावर काळी दिवाळी म्हणून साजरी करणार आहोत. याची शासनाने दखल घ्यावी व जर याची नोंद या 15 दिवसात जर शासनाने घेतली नाही तर आम्ही मूर्तिजापूर तालुक्यातले तमाम शेतकरी येणाऱ्या काळात दिवाळीच्या दिवशी शेतकरी काळी दिवाळी साजण्याकरता तहसील कार्यालयावर गोळा होऊन या शासनाचा जाहीर निषेध करतील व तिथं गोळा होऊन ते कर्जमाफी, मदत व भविष्यातल्या त्यांच्या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी असा एक संघ करून शासनाला तिथं असं भाग पाडतील की बा आम्ही लोकशाही मार्गाने. आता कसं आहे, आम्ही चक्काजाम केले तर चक्काजामच्या भरोशावर कसं आहे, उद्या चक्काजाम झाल्यावर त्या शेतकऱ्याच्या पोरावर केसेस लागणार आहे. दुसरं काही केलं तर उद्या ते म्हणतील बा की हे नेपाळसारखं करून राहिले आहे. पण एक गोष्ट या सरकारनं आता लक्षात घ्यावं, जर या शेतकऱ्याचा संयम सुटला तर शेतकऱ्याचे तरुण पोरं नेपाळपेक्षाही खतरनाक परिस्थिती या शासनाची करणार आहे. याची शासनाने याची दखल घ्यावी. शेतकऱ्यांच्या प्रमुख आणि कठोर मागण्या. प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू वानखडे यांनी जाहीर केले की जर शासनाने तातडीने दखल घेतली नाही तर सर्व शेतकरी मिळून तहसील कार्यालयासमोर काळी दिवाळी साजरी करतील. त्यांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत. ओला दुष्काळ जाहीर करा. तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करून तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा. आर्थिक मदत द्या. शासनाने प्रति हेक्टर 50,000 रुपयांची आर्थिक मदत शेतकऱ्यांना द्यावी. भावांतर योजनेची तरतूद. शेतमालाला हमीभावापेक्षा कमी भाव मिळाल्यास हमीभाव आणि प्रत्यक्ष बाजारभाव यांच्यातील फरकाची रक्कम भावांतर थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. हमीभाव कायद्याची अंमलबजावणी. शेतकऱ्यांच्या शेतमालाला पूर्ण हमीभाव मिळावा यासाठी हमीभाव कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. कर्जमाफी. नैसर्गिक आपत्तीमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे. शेतकऱ्यांनी दिलेल्या या कठोर इशाऱ्यामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून कर्जबाजारी शेतकऱ्यांवर दिवाळीच्या काळात आंदोलन करण्याची वेळ येऊ नये यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज. नमस्कार. मॅक्स मंथन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. चॅनल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.